मुळामध्ये आम्ही आज एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण ऐकायला आलो होतो आणि खूप पाऊस पडत होता। तर मी देवाबरोबरच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचेही आशीर्वाद मागितले आणि हेच म्हटलं की ज्या प्रकारे एक सच्चा शिवसैनिक म्हणून शिंदे साहेब काम करतायत तर याच्यामध्ये जनता जनार्दनाचा कौल काय मिळेल हे आम्हाला ठरेल। मला तर उलट असं वाटतं की त्यांनी जे सांगितलं की त्यांचं फेक नॅरेटिव्ह आणि आमचं काम पॉझिटिव्ह, तर तुम्ही फेक नॅरेटिव्हच्या बाजूने काय एवढे झुकताय हाच मला खरा प्रश्न पडलेला आहे। त्यामुळे आम्ही इकडे साहेबांनी जे भाषण केलेलं आहे प्रगतीच्यासाठी राज्याच्या विकासासाठी जी पावलं उचललेली आहेत याचा एका बाजूला सुवर्ण अक्षरात लिहिलेलं पान आहे आणि दुसऱ्या पानावर जर का तुम्ही तुलना म्हणून पाहिलं तर दगडफेक, शेण, माती, चिखलफेक ही सगळी दिसते आहे। त्यामुळे जनतेनेच ठरवावं की रोज शिव्यांची लाखोली वाहून 2 महिन्यांनी कोण मुख्यमंत्री त्यांना करायचं आहे। लोक आम्हाला कौल देतील याची आम्हाला खात्री आहे। एक दुसरं मला असं सांगायचं आहे की ज्या वेळेला त्या व्यक्तीला त्या नेत्यानं मुख्यमंत्री केलं त्याच्यानंतर स्वतः शिवसैनिकांना भेटणं मुश्किल झालं। कुठल्याही जिल्ह्यामधल्या शिवसैनिकांची हीच अपेक्षा होती माननीय उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना, आता ते त्यांच्या दबावामुळे बोलणार नाहीत त्यांच्याबरोबर आहेत ते, की फक्त तिथले पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याबरोबर जिल्हा प्रमुखाची तुम्ही एक एकदा ओळख करून द्या। ती ओळखसुद्धा 33 जिल्ह्यांपैकी 5 जिल्ह्यात सुद्धा झाली नाही, मी समोर सांगितलेलं आहे। अशा वेळेला आम्हाला अगदी आनंद झाला होता की उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले म्हणून, परंतु नंतर आम्ही पाहिलं की कुठल्याही प्रश्नाचा पाठपुरावा करताना कुठल्याही आमदाराला विश्वासात न घेता फक्त सचिवांच्या मार्फत सरकार चालवलं जात होतं। त्यामुळे खरोखर मी जे माझ्या कट्ट्यावर बोलले होते की आम्ही त्यांच्याबरोबर काम करत असताना एवढे निराश झालो होतो, जे जवळचे लोक होते त्यांना सगळ्यांना पोतेऱ्याची किंमत टाकली होती। अशा माणसाला मुख्यमंत्री करण्यापेक्षा त्यांना मुख्यमंत्रीपद झेपत नाही आहे हे प्रामाणिकपणाने जर का ठरवलं तर जनतेचं फार मोठं हित होईल असं मला वाटतं। एक मिनिट याखेरीज ज्यावेळेला मी असं बोलते त्या काही लोक ट्रोल करतायत आणि म्हणतात तुमची लायकी नसताना तुम्हाला मिळालं। अहो, बाळासाहेब ठाकरे यांनी मला ज्या एकदा आमदार केलं, दुसऱ्यांदा आमदार केलं, त्यांना काहीच तुम्हाला पोच नाही आहे असं तुम्हाला म्हणायचं असेल, मोठ्या साहेबांना काहीच कळत नव्हतं तर तुमच्यासारखे टिनपाट लोकांच्या ट्रोलिंगला मी अजिबात उत्तर सुद्धा देऊ इच्छित नाही आहे। मुंबई गेली जात असताना मी काही गप्प बसू का? सरकार आल्यानंतर अदानींचं जे टेंडर आहे ते पहिलं रद्द करू असं देखील ठाकरे म्हणालेले आहेत। अहो, हेच लोक जे आहेत त्यांच्या संदर्भामध्ये मला असं जास्त बोलायला इंटरेस्ट यासाठी नाही आहे की एकदा त्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये पूर्ण नैराश्य महाराष्ट्राला आल्यावरती परत त्याच गोष्टींवरती कोण विश्वास ठेवणार आहे। आणि त्यामुळे मला तर उलट असं वाटतं की हे सगळं जे त्यांचं बोलणं आहे ते बोलणं केवळ आणि केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी संजय राऊत त्यांच्याकडून बोलवून घेत आहेत। नाही तर कधीही मी 20-22 वर्षामध्ये उद्धव साहेबांच्या तोंडून कार्ट हा शब्द ऐकला नव्हता, पण आता साहेब असं बोलायला लागतील तर संगती संघ दोषा, संगतीच्या लोकांमुळे माणसाचे दोष तयार होत आहेत असं मला वाटतं। आनंद दिघे असते तर आता गोळी घातली असती असं देखील ते म्हणतात, कसं पाहता या वक्तव्याला? नाही, आनंद दिघे असते तर काय केलं असतं हे मुळामध्ये आनंद दिघेंचे जे त्यांच्याबरोबर दिवस रात्र काम करणारे जे शिवसैनिक सांगतायत बोलतायत त्याचा जर का विषय केला, त्याचा जर का विचार केला तर आनंद दिघेंच्या मार्गाने काम केलं म्हणून नरेश मस्के निवडून आले आणि राजन विचारे पडले। ही लोकशाहीमधली जनतेमधला मिळालेलं हे उत्तर आहे असं मला वाटतं। श्वास असेपर्यंत महाराष्ट्र लुटू देणार नाही, मोदी शाह यांच्या हाती महाराष्ट्र जाऊ देणार नाही। तुमच्या श्वासाला आमच्या शुभेच्छा आहेत, तुमचा श्वास दीर्घकाळ चालू राहावा, पण तो श्वास जो आहे तो श्वासमधून येणारा जो ऑक्सिजन आहे किंवा ऑक्सिजन जो घेता आणि कार्बन डायऑक्साईड टाकता, तसं मवियामध्ये कुणाची बाजू उचलून धरताय तुम्ही? तर आरक्षण काढून टाकणाऱ्या राहुल गांधीला तुम्ही स्वीकारता आहात, अशा पद्धतीच्या लोकांना बरोबर घेतात म्हटल्यावरती तो श्वास जो आहे तो स्वतःमुळे लोकांशी बेईमानी करून नैना सहानीचं तंदूरकांड आणि लातूरचं कल्पनागिरीचा मृत्यूकांड यांच्या लोकांबरोबरचे तुमचे जे श्वास आहेत त्याच्यात ऑलरेडी प्रदूषण झालेले आहे असं मला वाटतं। 11 महिन्यात 1600 निर्णय घेण्यात आले, हे सगळे निर्णय सरकार आल्यानंतर रद्द करू। अधिकाऱ्यांना देखील ते म्हणत आहेत की तुम्ही जर यात सहभागी झाला तर तुम्हाला देखील तुरुंगात टाकू। असल्या धमक्यांना कोण लक्ष देत नसतं। पुढे माहिती सरकारला अब्दालीचं सरकार म्हणाले नाही, हे असे वेगवेगळे शब्द जे आहेत ना ते त्यांना पाठच आहेत, म्हणजे त्याच्यात त्यांचा अभ्यास भरपूर आहे, कोणाला काय म्हणायचं, कधी औरंगजेब म्हणायचं, फक्त ते वेगवेगळ्या स्क्रिप्ट बदललेलं असतं। आम्ही पण त्यांना वेगवेगळे मुद्दे पाठवत होतो, त्या मुद्दे काही त्यांच्या लक्षात राहिलेले आहेत। मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये कुठे ना कुठे त्यांनी आपण कुठे आहोत याचा विचार केला तर त्यांच्या एक लक्षात येईल, इथला शिवसैनिक जो आहे आमच्याबरोबर असलेला तो विचारांनी बरोबर आलेला आहे आणि ते स्वतः सातत्याने फसवणूक करतायत आणि ही फसवणूक होते हे प्रामाणिक शिवसैनिक जे आहेत ते बाकीचे कारण नसताना त्यांच्याबरोबर थोडेफार लोक
फरफटत जाऊ शकतात, पण त्यांना सुद्धा लक्षात येते की एकनाथ शिंदे योग्य मार्गावर आहेत. भाजपच्या झाडाला दाढीवाला खोडकिडा आणि बोंडावर गुलाबी जॅकेटवाली अळी असं उद्धव ठाकरे म्हणाले. परत भाजपच्या झाडाला दाढीवाला खोडकिडा आणि बोंडावर गुलाबी जॅकेटवाली अळी. अरे पण मुळात असं आहे की या काँग्रेस आणि NCPच्या बरोबर तुम्ही जे राजकारण करताय ते महाराष्ट्र जनतेसाठी बाणगुळासारखं आहे की ते झाडाचाच रस आणि पाणी पिऊन टाकतं आणि त्याच्यानंतर ते झाड जे आहे ते त्या बाणगुळामुळे त्याच्यामध्ये संपूर्णपणे किडून जात असतं. त्याला असे सगळे उपमा देणं म्हणजे ते फार मोठे नेते आहेत. खरं सांगायचं तर त्यांच्या मोठेपणाचा जर का विचार केला तर ते बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहेत. अशा वेळेला ते या स्तरावर येऊन सातत्याने बोलत आहेत. म्हणजे मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरेंच्या बोलण्याला जी धार होती त्याच्याऐवजी ती कलही गेलेलं आता एक धुपाटणं त्यांच्या हातात आहे. जी लोक शिवसेनेवर चालून येत आहेत त्यांचा शिरच्छेद करावाच लागेल. भाजपने केवळ मतांसाठी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला होता आणि तो पडला. शिरच्छेद कोणाचा होणार हे जनता जनार्दन मतांमधून ठरवत असते आणि म्हणून मला असं वाटतं की आमचे सुद्धा त्यांच्या बरोबरीने खासदार निवडून आलेले आहेत. हे जर का चित्र पाहिलं तर तेवढंच असंच ते विधानसभेत मोठं चित्र हरियाणाप्रमाणे बदल झालेला दिसेल. हे जे शिंदेसाहेब बोलले तेच महाराष्ट्रामध्ये झालेलं दिसेल. आणि वैयक्तिकरित्या कोणाचं बोलायचं तर अशा पद्धतीने वैयक्तिक सूड काढणं हे शिंदेसाहेबांच्या स्वभावातच नाही आहे. ही पण वस्तुस्थिती आहे. सरसंघचालक भागवतांबद्दल बोलताना देखील उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत की हिंदूंबाबत एकत्र या अशी घोषणा देत आहेत. मात्र विश्वगुरू जे रक्षण करू शकत नाही आहेत हिंदूंचे त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? यालाच जोडून आहे की ते असंही म्हटले की आता काय मोदींची मंदिरं बांधू का? नाही, मला काय वाटतं की त्यांनी देवांना सोडलं याच्यामध्ये. त्यांच्याबरोबर देवावर टीका करणारी इतकी भयंकर व्यक्ती असून सुद्धा त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते की श्री गणेशावर तुळजाभवानीवर तुम्ही टीका केली नाही. त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत. एक शेवटचा प्रश्न आहे. विधानसभेच्या निवडणुका काही दिवसात लागतील. आचारसंहितेच्या आधी दसरा मेळावा झाला. यंदा नीलम गोरे विधानसभेच्या निवडणुकीच्या रणांगणात दिसणार का? हा प्रश्न अनेक वेळेला पक्षांनी चर्चा करून माझ्यावर वेळोवेळी 4 वेळेला विधान परिषदेची जबाबदारी टाकलेली आहे. ज्या लोकांना विधानसभेत 400 मतं मिळालेली आहेत असे लोक नीलम गोऱ्यांची उठाठेव करू नका. मी साधी लोकसभेला उभी होते त्यावेळेला प्रकाश आंबेडकरांकडून तेव्हा मला 1,09,000 मतं मिळालेली आहेत. त्यामुळे मी काय करायचं ते मला इश्यू बेस पॉलिटिक्स करायचं असल्यामुळे मी विधान परिषदेत काम करते आणि अनेक सांगीन म्हणजे पक्षाचं श्रेय असतं शेवटी. पण 25 आमदार असतील 5-6 खासदार असतील यांना निवडून आणण्यामध्ये मी स्वतः श्रम केलेले आहेत आणि म्हणून मला समाजामध्ये रिस्पेक्ट आहे. त्याखेरीज वेगवेगळ्या कला केंद्रांमध्ये अल्पवयीन मुलींना नाचवण्याचं जे षडयंत्र करतात अशा शिंदे नावाचा जो त्यांचा तिथला नातेवाईक आहे त्यांच्याच एका कार्यकर्तीचा असले घाणेरडे प्रकार आमच्या आयुष्यात कोणी केले नाही आहेत आणि ना आम्ही कधी करू. त्यावेळेला जे काही लोक बोलतात तर त्यांच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की खरंच ती सट्टरफटर वक्तव्य असतात. तुम्हाला ती वक्तव्य का आवडतात त्याच्यामुळे मला सुद्धा तुमचं जरा एकदा कधीतरी चर्चा आणि प्रबोधन केलं पाहिजे असं वाटतं. मला एक शेवटचा प्रश्न आहे. हिंदुत्व म्हणजे काय? तर गाईला गोमाता आणि राजमाताचा दर्जा दिला त्याचं त्यांनी स्वागत केलेलं आहे. मात्र राज्यात महिलांवरती जे अत्याचार होत आहेत पहिला आईला वाचवा आणि मग गाईला वाचवा हे आमचं हिंदुत्व आहे असं ते म्हणतात. नाही, तुम्ही आईला वाचवत असताना आज जो उल्लेख झाला की एका मातेला तिच्या मुलाला कार्टं म्हणून अपमान केला. खरं तर मासाहेबांबद्दल आणि एकूण मातृत्वाबद्दल तुम्हाला आदर आहे असं वाटतंय. या बहिणींना जी मदत केली तर मग तुम्ही राऊत भगिनींना मदत केली, विद्या देशमुखच्या कुटुंबाला मदत केली. मग त्यावेळेला तुम्ही ती लाच दिली होती असं मी म्हणू का? त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ज्या महिलांना मदत करताय त्याबद्दल एवढी तुमच्या मनात भयानक भावना असेल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. आमचीच माणसाची पारख चुकली का काय अशी शंका यायला लागली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.